नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वीच्या पुस्तकातील दुसरा धडा शिकणार आहोत, रमेशचा वाढदिवस। सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ लेसन फ्रॉम इयर 6 बुक रमेश बर्थडे। आता आपण या धड्यामध्ये नेमकं काय आहे हे या दोन ओळींमध्ये दिलेलं आहे। सो दिस टू लाइन्स आर डिस्क्राइबिंग द कंटेंट ऑफ दिस लेसन। This lesson is about a boy named Ramesh and his generous nature. Generous means kind, which is seen through his act of kindness towards an orphan boy named Raju. Orphan means he's not knowing his parents. Okay, he's alone. He's not living with his parents. Okay, because he's not knowing about them. त्याला orphan म्हणतात, म्हणजे ज्याचे आई वडील त्याला माहितीच नसतात। लहानपणीच तो मुलगा अनाथ झालेला असतो, मीन्स नो पेरेंट्स वेअर देअर विथ हिम, त्याला ऑर्फन असं म्हणतात। त्याचं नाव होतं राजू, त्या मुलाचं नाव काय होतं, राजू। आता हा काइंडनेस आहे, तो काइंडनेस कसा त्या मुलाचा रमेशचा काइंडनेस कुठल्या ऍक्ट मधून आपल्याला दिसते, कुठल्या कृतीमधून आपल्याला दिसतोय, तो धडा वाचल्यानंतरच आपल्या लक्षात येईल। सो we will come to know the act of kindness after reading and learning this lesson. So let's read the lesson. शाळा सुटली म्हणजे शाळेची वेळ झाली, शाळा सुटली, स्कूल टाइम गॉट ओव्हर, सो स्कूल अबॅन्डन्ड, अँड आज एका वेगळ्याच उत्साहात भरभर पावले टाकत रमेश घराच्या दिशेने निघाला। सो स्कूल टाइम इज ओव्हर, स्कूल अबॅन्डन्ड, अँड इन अ डिफरंट एक्साइटमेंट, वेगळ्याच उत्साहात म्हणजे काय, उत्साह म्हणजे एक्साइटमेंट, इन अ डिफरंट एक्साइटमेंट, भरभर म्हणजे क्विकली, पावले टाकत मीन्स स्टेपिंग। ओके, रमेश, हे रमेश बद्दल आहे हा धडा, म्हणजे त्या मुलाबद्दल आहे। ओके, जो जनरस काइंड आहे त्या मुलाबद्दलच आहे। तो शाळेत गेलेला आणि शाळा सुटली आणि एका वेगळ्याच उत्साहात भरभर पावले टाकत रमेश घराच्या दिशेने निघाला। Ramesh was stepping towards his home quickly in a different excitement. Okay, आता धड्याचं नाव आहे रमेशचा वाढदिवस, म्हणजे आपल्याला कळतं की तो दिवस तो एक्साइटमेंट मध्ये का होता, तर कारण त्याचा वाढदिवस होता। ओके, त्याचे कारणही तसेच गोड होते। The reason was also adorable. गोड म्हणजे adorable, sweet. आज रमेशचा वाढदिवस होता। आज रमेशचं काय होतं, वाढदिवस होता। टुडे वॉज रमेश बर्थडे। डब्यातही आईने गुलाबजाम, बर्फी असे बरेच गोडधोड दिले होते। आता जेव्हा आपला बर्थडे असतो तेव्हा आपण सुद्धा एक्साइट असतो की नाही, तुम्ही असता की नाही एक्साइट, कारण काय, तर तुम्हाला माहिती असतं की दॅट डे इज स्पेशल फॉर यू, एव्हरीवन अटेन्शन विल बी ऑन you only. Your parents will do something different for you. Your mother will cook something nice, sweet, and especially your favorite dish. Okay, your friends will gift you something that you like, then your relatives will wish you. So all these things make us excite. म्हणूनच प्रत्येकाला त्यांचा बर्थडे किंवा त्यांचा वाढदिवस का महत्त्वाचा असतो किंवा का एक्साइटमेंट असते, कारण तो दिवस तुमचा असतो, तुम्ही एन्जॉय करता, तुमच्या आवडीच्या बऱ्याच गोष्टी केल्या जातात। सो एव्हरीवन इज एक्साइटेड ऑन देअर बर्थडे, ऑन हिज ऑर हर बर्थडे। सो जस्ट लाईक दॅट रमेश वॉज ऑल्सो एक्साइटेड ॲज इट वॉज हिज बर्थडे। आता डब्यात आईने गुलाबजाम, बर्फी असे बरेच गोडधोड दिले होते। सो इन टिफिन हिज मदर हॅज गिवन गुलाबजामुन, स्वीट्स, and like that etc. She has given so many sweet things in his tiffin because she wants him to be happy while eating too. आता त्यामुळे काय झालं, त्यामुळे सगळे मित्रही खुश झाले। सो his friends were happy. ओके, आज सकाळपासून आजी आजोबा, मामा मामी, काका काकू, मावशी काका सगळ्यांचेच शुभेच्छांचे फोन येऊन गेले होते। सो नाव, आता तुमचा बर्थडे असतो तेव्हा काय असतं, सगळे फोन करत असतात ना, विश करत असतात ना। सो वेन बर्थडे इज देअर, देन एव्हरीवन इज विशिंग यू,
Okay, everyone giving their blessings to you. Just like that, his relative Ramesh relatives also wishing him on his birthday. आता कोणाकोणाचे फोन येत होते? Since morning, आज सकाळपासून means today, since today morning, आजी आजोबा means his grandparents. Then mama mami means these are maternal uncle and auntie. Kaka kaku means paternal uncle and auntie. Maushi kaka, maushi means mother's sister is called as maushi. काका म्हणजे मावशी म्हणजे आपण इंग्लिश मध्ये त्याला सगळ्या नात्यांनाच आंटी आणि अंकल असं म्हणतो. ओके, पण मराठीमध्ये स्पेसिफिक नाव आहे. आजी आजोबा म्हणजे आपल्या आई वडिलांचे आई वडील, त्यांना आपण आजी आजोबा म्हणतो. मामा मामी म्हणजे कोण? तर आईचा भाऊ, त्याला मामा म्हणतात, आणि त्या मामाची बायको त्याला म्हणतात मामी. काका काकू वडिलांचा भाऊ त्याला म्हणतात काका म्हणजे पॅटर्नल अंकल, आणि पॅटर्नल आंटी म्हणजे काकू. मावशी आईची बहीण तिला मावशी म्हणतात, आणि त्या मावशीचा नवरा त्यांना काका म्हणतात, सो अंकल. असे सगळ्यांचे शुभेच्छांचे फोन येऊन गेले होते. सो ऑल वेअर कॉलिंग फॉर द ब्लेसिंग्स ऑर विशेष. ओके, आणि आता संध्याकाळी सगळे जण घरी येणार होते. अँड नाऊ ऑल वेअर विजिटिंग ऑर अरायव्हिंग टू हिज होम इन द इव्हिनिंग. संध्याकाळी, कारण त्याची बर्थडेची पार्टी होती. ओके, रमेशच्या बर्थडेचं सेलिब्रेशन होतं, म्हणून हे सगळे रिलेटिव्ह त्याच्या घरी संध्याकाळी येणार होते. तुम्ही तुमच्या नेक्स्ट पेजवर जर गेलात, पुढच्या पानावर गेलात, तर पेज नंबर 18 वरती तुम्हाला सगळी नाती म्हणजे सगळे रिलेशन्स दिलेले आहेत. ओके, आणि ते खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण इंग्लिशमध्ये कसं होतं, इंग्लिशमध्ये सगळ्यांना अंकल आंटी असंच म्हटलं जातं, पण मराठीमध्ये प्रत्येक नात्याला एव्हरी रिलेशन हॅज इट्स ओन नेम. ओके, आई वडिलांचे वडील म्हणजे आजोबा, आई वडिलांची आजी म्हणजे आजी, ग्रँडफादर ग्रँडमदर. ओके, वडिलांची बहीण आत्या means father's sister is called as atya means auntie. आईची बहीण mother's sister मावशी, again in English it is called as auntie only. वडिलांचा भाऊ father's brother काका, इंग्लिश मध्ये अंकलच म्हणतात. काकाची बायको means uncle's wife, this is paternal relation. काका म्हणजे, आणि मामा म्हणजे maternal means mother's side, पॅटर्नल मीन्स फादर साईड. सो काकांची बायको काकी किंवा काकू म्हणतात, म्हणजे इंग्लिशमध्ये आंटीच म्हणतात. आईचा भाऊ मदर्स ब्रदर, भाऊ म्हणजे ब्रदर. मामा, त्यांना मामा म्हणतात, म्हणजे मॅटर्नल अंकल. मामाची बायको मीन्स मामाज वाईफ, दॅट इज कॉल्ड ॲज मामी. मोठा भाऊ, मोठ्या भावाला बिग ब्रदर और एल्डर ब्रदर इट्स कॉल्ड एज दादा. दादाची बायको मीन्स ब्रदर्स वाईफ कॉल्ड वहिदी. काकाचा मुलगा म्हणजे अंकल्स सन, ह्याला आता इंग्लिशमध्ये सगळ्याला कझन्सच असं म्हणतात, पण जर काकांचा मुलगा असेल म्हणजे पॅटर्नल अंकल त्यांचा मुलगा असेल, सन असेल, तर काय म्हणतात? चुलत भाऊ. चुलत भाऊ, चुलत म्हणजे चुलता म्हणजे मराठीमध्ये काका. ओके, सो चुलत भाऊ. काकाची मुलगी मीन्स अंकल्स डॉटर. काका म्हणजे अगेन पॅटर्नल अंकल. काकाची मुलगी चुलत बहीण. मुलगा असेल तर भाऊ, मुलगी असेल तर बहीण. आत्याचा मुलगा, आत्या म्हणजे कोण? वडिलांची बहीण मीन्स फादर्स सिस्टर, शी इज कॉल्ड आत्या. आणि आत्याचा मुलगा हर सन इज कॉल्ड एज आत्ते भाऊ. हर डॉटर इज कॉल्ड आत्ते बहीण. मामाचा मुलगा मामे भाऊ. मामाची मुलगी मामे बहीण. सी भाऊ बहीण लावायचं, मामा असेल तर मामे मामे असं लावायचं. ओके, आणि इंग्लिशमध्ये या सगळ्यांना कझन ब्रदर, कझन सिस्टर असंच म्हटलं जातं, पण मराठीमध्ये स्पेसिफिक नावं आहेत प्रत्येक रिलेशनला.
मावशीचा मुलगा, मावशी म्हणजे कोण? आईची बहीण, मदर्स सिस्टर इज कॉल्ड मावशी. आणि मावशीचा मुलगा त्याला काय म्हणतात? मावस भाऊ. मावशीची मुलगी असेल तर मावस बहीण. सो दीज ऑल रिलेशन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. यू नीड टू अंडरस्टँड because in exam they may ask about this for fill in the blanks and all, so you have to remember these relations. Now we will see the next part of the lesson. आता आपण पाहिलं की रमेशचा वाढदिवस आहे आणि रमेश पटापट घरी चाललाय. क्विकली ही इज स्टेपिंग टुवर्ड्स हिज होम. he is thinking about his birthday parties and all, the arrangements, decoration, everything. These thoughts are there in his mind. जसं तुमच्या पण डोक्यात असतात ज्या दिवशी बर्थडे असतो त्या दिवशी. ओके, सो ही इज थिंकिंग अबाउट ऑल दिस थिंग्स अँड ही इज लॉस्ट इन हिज थॉट. ओके, त्याला म्हणतात तंद्री. लॉस्ट इन हिज थॉट. दॅट वर्ड इज यूज इन मराठी इज तंद्री. त्या तंद्रीतच रमेश झप चालत होता. सो इन तंद्री म्हणजे काय? लॉस्ट. ही वॉज लॉस्ट इन हिज थॉट अँड ही वॉज वॉकिंग क्विकली. झपझप मीन्स क्विकली. तेवढ्यात त्याचे लक्ष रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका गरीब मुलाकडे गेले. जस्ट देन हिज अटेन्शन, लक्ष म्हणजे अटेन्शन, हिज अटेन्शन वेंट टुवर्ड्स एका गरीब मुलाकडे. वन पुअर बॉय हु वॉज स्टँडिंग रोड साईड. म्हणजे रस्त्याच्या कडेला मीन्स ऑन द रोड साईड. वन बॉय वॉज स्टँडिंग. ही वॉज व्हेरी पुअर अँड रमेश अटेन्शन वेंट टुवर्ड्स दॅट बॉय. त्याच्या चेहऱ्यावरून त्याला खूप भूक लागली आहे हे कळत होते. फ्रॉम हिज फेस इट्स क्लिअर दॅट ही वॉज व्हेरी हंग्री. खूप भूक लागली होती हे कळत होते. ओके, इट वॉज क्लिअरली सीन. कळत होते म्हणजे इट वॉज क्लिअरली सीन दॅट बॉय वॉज व्हेरी हंग्री. खूप भूक लागली होती. त्या मुलाच्या अंगावरचे कपडेही खूप मळलेले, खराब होते. मळलेले म्हणजे काय? डर्टी. खराब म्हणजे नॅस्टी. सो द क्लोथ्स दॅट बॉय वॉज वेअरिंग, मुलाच्या अंगावरचे कपडे, सो दॅट बॉय वेअरिंग क्लोथ्स, कपडे, वेअर डर्टी अँड नॅस्टी. म्हणजे रमेशने पाहिलं की वेन रमेश वॉज व्हेरी एक्सायटेड अबाउट हिज बर्थडे अँड ही वॉज वॉकिंग क्विकली टुवर्ड्स हिज होम बिकॉज ऑफ एक्साइटमेंट अँड ही वॉज थिंकिंग अबाउट all his birthday parties and all, and suddenly his attention, तेवढ्यात त्याचे लक्ष went towards a boy standing roadside and he was looking very poor, आणि from his face he came to know that he is very hungry. खूप भूक लागली आहे हे समजत होतं. आता त्या मुलाच्या अंगावरचे कपडे कसे होते? The clothes he was wearing were dirty and nasty. रमेशला त्या मुलाची कीव आली. रमेश felt pity. कीव येणे means to feel pity. Okay, रमेश felt pity on that boy. त्या मुलाची means that boy. तो त्या मुलाजवळ गेला. He went towards him आणि त्याला विचारले. and then he asked him, तुझं नाव काय आहे? What is your name? आणि तू इथे असा का उभा आहेस? अँड वाय यू आर स्टँडिंग लाईक दिस हिअर? तू इथे मीन्स हिअर असा का उभा आहेस? वाय यू आर स्टँडिंग लाईक दिस? तुझे घर, आई बाबा कुठे आहेत? वेर इज युअर होम अँड युअर पेरेंट्स? आई बाबा कुठे आहेत? सो आफ्टर लुकिंग एट दॅट बॉय, रमेश हॅज मेनी क्वेश्चन्स इन हिज माइंड. ओके, Ramesh has many questions and he asked that boy, what is your name? Why you are standing here? Where is your home? Where is your parents? त्यावर तो मुलगा रडत म्हणाला. Thereon that boy said while crying, रडत means while crying, माझं नाव राजू आहे. My name is राजू. मी अनाथ आहे. अनाथ म्हणजे काय? An orphan. I am an orphan. This is not knowing his parents. He is alone. Okay, इथेच या फुटपाथवर राहतो. I am living on this footpath only. आता त्या रमेशला समजलं की हा मुलगा खूप गरीब आहे, त्याचे आई वडील नाही आहेत आणि हा मुलगा एकटाच आहे, तो खूप भुकेलेला आहे. ओके, सो ही अंडरस्टूड ऑल अबाउट दिस बॉय. आता काय झालं? राजूची कहाणी ऐकून रमेशला खूप वाईट वाटली.
आफ्टर लिसनिंग हिज राजूज स्टोरी रमेश फेल्ट व्हेरी बॅड. तो राजूला घेऊन घरी आला. ही केम होम विथ राजू. ओके, तो राजूला घेऊन घरी आला. आई बाबांना राजू बद्दल त्याने थोडक्यात सगळे सांगितले. ही टोल्ड हिज पेरेंट्स, आई बाबा मीन्स हिज पेरेंट्स, अबाउट राजू इन शॉर्ट. थोडक्यात मीन्स इन शॉर्ट, थोडक्यात त्याने सांगितलं की हा माझा मित्र आहे, हा कुठे भेटला, काय झालं हे त्याने सांगितलं. राजूला आपला एक नवा ड्रेस रमेशने घालायला दिला. सो ही ऑफर्ड हिम वन न्यू ड्रेस, हिज न्यू ड्रेस टू विअर. कारण त्याचे कपडे कसे होते, मळलेले आणि खराब होते. हिज क्लोथ्स वेअर डर्टी अँड नॅस्टी. सो ही फेल्ट बॅड अँड ही हॅज गिवन. राजूला आपला एक नवा ड्रेस रमेशने घालायला दिला. सो रमेश हॅज गिवन वन ऑफ हिज न्यू ड्रेस टू राजू. ओके, राजूला खाऊही खायला दिला. ही हॅज गिवन हिम स्नॅक्स टू ईट. ओके, आता पुढे काय झालं बघूया. तेवढ्यात सगळे नातेवाईक मित्रमंडळी वाढदिवसासाठी यायला लागली. Just then, all his relatives, friends started arriving for his birthday. वाढदिवसासाठी यायला निघाली because it was evening and evening birthday party was there. So just then, all relatives, friends started coming for his birthday. हा माझा मित्र राजू आहे अशी रमेशने सगळ्यांना राजूची ओळख करून दिली. सो ही इंट्रोड्यूस, ओळख करून देणे मीन्स ही इंट्रोड्यूस. He introduced Raju to all as he is my friend Raju. This is my friend Raju. Okay, म्हणजे त्याने लगेचच त्याला ऍक्सेप्ट केलं. He has accepted him as his friend. Though he was poor and he was very he's an orphan kid, still he accepted him as his friend. हा माझा मित्र राजू आहे. ही इज माय फ्रेंड राजू अशी रमेशने सगळ्यांना ओळख करून दिली. ही हॅज इंट्रोड्यूस्ड राजू लाईक दिस. राजूनेही त्या दिवशी रमेशचा वाढदिवस त्यांच्या घरचाच एक सदस्य असल्यासारखा आनंदाने साजरा केला. नाव राजू वॉज ऑल्सो व्हेरी हॅपी अँड दॅट डे ही हॅज सेलिब्रेटेड रमेश बर्थडे ॲज इफ ही इज द मेंबर ऑफ देअर हाऊस. एक सदस्य मीन्स मेंबर. ही फेल्ट दॅट बिकॉज रमेशने त्याला तशी वागणूक दिली. रमेश ट्रीटेड हिम सो वेल दॅट ही फेल्ट दॅट ही इज द मेंबर ऑफ हिज होम ओनली अँड ही सेलिब्रेटेड हिज बर्थडे. राजूने त्या दिवशी दॅट डे रमेश बर्थडे ही हॅज सेलिब्रेटेड ॲज इफ त्यांच्या घरचाच एक सदस्य मीन्स मेंबर. ॲज इफ ही इज द member of their house and he has celebrated with joy or happily. रमेशचा हा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला होता. इन अ रियल सेन्स रमेश बर्थडे वॉज सेलिब्रेटेड. ओके, म्हणजे रमेशच्या वाढदिवशी एक वेगळीच घटना घडली, एक वेगळाच इन्सिडेंट झाला आणि त्याला एक चांगला मित्र मिळाला. त्याने एका गरीब मित्राला आधार दिला. ही हॅज सपोर्टेड one poor friend on his birthday and he has celebrated his birthday in a different way. तर खूप छान स्टोरी आहे ही, म्हणजे मला तरी खूप आवडली, तुम्हाला पण नक्की आवडली असेल. आणि असा अप्रोच आपण ठेवायला पाहिजे. वी नीड टू कीप सच अप्रोच सो दॅट वी विल सेलिब्रेट अवर बर्थडे इन अ डिफरंट वी कॅन सेलिब्रेट अवर बर्थडे इन अ डिफरंट वे. तुम्हाला हा धडा याचा एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये आमचा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.